हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणीचे ताईंनो खरंच खूप मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ आहे गुरुवारचा. तर गुरुवारचं मार्गशीर्ष महिन्यातला असल महालक्ष्मीचा उपवास होता, म्हणजेच उद्यापन आहे आज. तर हे बघू शकता, सकाळपासून थोडं थोडं रुटीन मी शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत. तर हे बघू शकता, सुरुवात आंघोळ वगैरे झाली, पूजा वगैरे झाली आणि पहिले मी स्वयंपाकाला लागले होते. कारण रांगोळी वगैरे सर्व करत बसलं का मग इथं स्वयंपाकाला उशीर होईल. मुली लवकर जेवायला घालायच्या होत्या, म्हणजेच दुपारीच, कारण अध्याय लावलेला आहे, श्री नवनाथ अध्याय लावलेला आहे. मग ते 6:30ला वाचायला बसतात. 6-6:30 जसं त्यांचं काम होईल तसं ते वाचायला बसतात. मग तिथून पुढं मग खूप गडबड झाली असती, त्यांचं वाचणं, पोरींना जेवायला बोलवणं. त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं लवकरच करून घे दुपारीच, म्हणून मी मुलींना लवकरच जेवायला बोलवलं होतं. मग सर्व मला सकाळीच करायचं होतं, तर आंघोळ वगैरे करून घेतली, देवपूजा वगैरे केली आणि तिथून पुढं मग मी म्हणले दारात रांगोळी वगैरे नंतर काढता येईल, पहिलं आपण स्वयंपाकाला लागावं. तर पहिलं स्वयंपाकाला लागले. स्वयंपाकाचा मेनू पण सांगते: डाळ, भात, खीर, छोलेची भाजी, चपाती. असा साधा सिंपलच बेत केला होता, कारण की खूप उशीर होत होता. सगळं जेवढं आपण करत बसू तेवढा उशीर होतो. मग कसं लहान मुली बोलवतो आपण, त्याच्यामुळं त्यांचा जेवणाचा टायमिंग निघून जातो, जेवतही नाही. किंवा काही मुली काही मुलींना सुट्टी आहे, काहींना नाही आहे. प्रत्येकाच्या शाळेनं सुट्टी असं नाही. तर काहींच्या सुट्टी आहे क्रिसमसची, काहींच्या नाही आहे. त्याच्यामुळं सकाळच्या दुपारचं टायमिंग म्हणलं मुली भेटणं पण खूप अवघड होतं. पण कशाबशा 7 मुली केल्या. त्यात एक छोटं बाळ होतं, तिलाही बसवलं, पण ती बसली, खाल्ली, पुढं शेअर केले तुमच्यासोबत. इथं बघा खीर केलेली आहे. तर इथं ना 9:30 वाजलेले आहे. 9:30 वाजता माझा ना पूर्ण म्हणजे अर्धवट स्वयंपाक झाला होता. अर्धवट पण नाही ना, पूर्णपणेच फक्त भाजीला फोडणी द्यायची राहिलेली आणि चपात्या राहिल्या होत्या. नंतर मग बाकीचं आवरायचं होतं. तर इथं मी ना बघा कुकरमध्ये ना डाळ शिजायला घातली. तर इथं म्हणले चला आता आवरले, फक्त भाजीला फोडणी आणि चपात्या राहिल्यात. तर इथं म्हणले उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घ्यावा, रांगोळी करून घ्यावा, म्हणजे परत घरातलं करायला मोकळं. म्हणजे चपात्या वगैरे तिथून पुढं मग पूजा वगैरे करायची होती, तयारी वगैरे करून. तर साडी वगैरे मी नंतर घातली. सर्व आवरून झाल्यावर जेव्हा पूजा मांडायला बसले त्यावेळेस साडी घातली. तर हे बघू शकता, हळदीचं लेपन करत आहे आणि रांगोळी वगैरे पण एकदम साधी सिंपल काढली त्यांनी, कारण वेळच नव्हता. दीदीने सर्व घरातले कामं केले, भांडे, लादी, कपडे सर्व दीदीने आवरलं. पूजेच्या याच्यामध्ये पण खूप मदत केली तिने. आणि ती बोलली रांगोळी काढल्याच्या नंतर एवढा उशीर रांगोळीला, म्हणली त्यापेक्षा मी काढली असती. म्हणली तू कशाला काढली? म्हणले राहू दे आता, कारण ती एकाच्या अंगावरती सगळं काम टाकणं बरोबर वाटत नाही. तर मी घेतली पटापट काढून, साधी सिंपलच काढली. तर इथं बघू शकताय हळदीचं लेपन केलं. म्हणलं ते सुकते तोपर्यंत आपण घरामध्ये भाजीला फोडणी करून घ्यावा. तर भाजीला फोडणी केली आणि दीदीला सांगितलं बघायला. तोपर्यंत म्हणले चला आता ना रांगोळी काढून घ्यावा. तर रांगोळी काढत असताना पण ज्या मुलींना सांगितलं होतं ना, मुलींना कशी आवड असते जेवायला जायचं आहे, पूजेला जायचं आहे, की आपल्याला काय भेटणार आहे काय नाही. लहान मुलींना खूप उत्सुकता असते, आवड असते. तर त्यांना रांगोळी काढायच्या अगोदरपासून आल्या होत्या. मी त्यांना सारखे म्हणत होते नंतर या नंतर, कारण काय होतं खूप डिस्टर्ब होतं आणि त्या हे प्रत्येक गोष्ट विचारतात. असं नाही, एक जण नाही, 4-5 जणी आल्या होत्या. खूप डिस्टर्ब करत होत्या, खूप डिस्टर्ब. पण त्या नाही गेल्या ताईनं, खूप बोलले मी त्यांना. असं घरी पाठवायचं पण नसतं, पण खूप त्यांना बोलले, नाहीच गेल्या त्या. यायच्या जायच्या. तर सकाळपासून त्या ज्या आल्या होत्या त्या डायरेक्ट पूजा वगैरे झाल्यावर, म्हणजे जेवण झाल्यावरच पुढं व्हिडिओ शूट केला आहे. दीदीला थोडं शूट करायला सांगितलं आहे. तर पूर्णपणे माझा स्वयंपाक झाला, तयारी झाली, पूजा मांडली, पूजा वाचली, आरती केली. पूर्ण दिवस त्या घरामध्ये होत्या. जेव्हा त्या जेवल्या, दर्शन वगैरे चांगलं घेतलं, प्रसाद वगैरे घेतला, परत त्यांच्या मी पाय वगैरे पडले, नंतरच त्या गेल्या जेवून तेव्हाच. आणि हे बघा, हे फोटो आहे ना, सकाळी ते मठामध्ये गेले होते, तर त्यांनी मला फोटो पाठवले होते. हे छोटं मोठं आहे ते मोठं. तर 2 मठातले फोटो मी शेअर केले तुमच्यासोबत. आणि हे बघा मस्त अशी ना पूजा वगैरे मांडून झालेली आहे दुपारच्या वेळेसच. आणि पूजा वगैरे म्हणजे मांडून झालेली आहे.
दिवाबत्ती वगैरे केली छान अशी. इकडं अध्यायाला पण अगरबत्ती वगैरे लावून पाया पडले. सगळीकडे फुलं वगैरे ठेवले मंदिरामध्ये, स्वामींना, साईंना, परत पोथीवरती नवनाथांच्या. आणि बघा अशी साधी सिंपल अशी तयार झाले. कॅमेरामध्ये माहीत नाही, पुसटच येत होतं. आणि इथं आसन ठेवलेलं आहे बघा. मुलींना, बायकांना जे जे द्यायचं ते आणले बघा. ह्या मुलींना त्यांचं येणं जाणं चालू होते बघा. पूर्णपणे माझ्या सकाळपासून त्या घरातच होत्या. तर मग त्यांना हळदी कुंकू पण लावलं मी. पूजेला जेव्हा बसले तर देवीला देवीच्या पोथी घेतली, तर त्याला म्हणले हळदी कुंकू लावा पहिले, नंतर त्यांना लावणारच होते. पण त्यातली एक बोलली मला लावा. तर मग पहिले पोथीला न लावता, देवीला न लावता पहिले मी त्यांना लावले, कारण की त्या पण एक देवी स्वरूपच आहेत. तर मग पहिलं मी पोथीला किंवा लक्ष्मी मातेला न लावता त्यांना लावलं. पोथी वगैरे वाचली. एकही मुलगी उठून गेली नाही. तर आरती करतायच पण बघा आरती करत होत्या. कोण घंटी वाजवत होतं. त्या घंटीसाठी पण त्यांचे भांडणं चालू होते. मी वाजवणार. प्रत्येक वेळेला एकेकीच्या हातात दिली होती वाजवायला. छान अशी पूजा झाली. पण ताईनं झालं असं नारळच फोडायचे विसरले. म्हणले राहू दे आता, उशिरा लक्षात आलं. मग म्हणले जाऊ दे आता, संध्याकाळी शुक्रवार आहे, उद्या फोडता येईल. होतं अशी गडबडीमध्ये. नाही बघा सगळ्या बसल्यात. तर पूजा वगैरे झालेली आहे. सगळ्यांना हाय करायला सांगितलेलं. खूप गडबड होती, खूप. सगळ्या माझ्या अंगावर पडत होत्या. सगळ्या पूजेमध्ये धावून जात होत्या. नंतर त्यांचे भांडणं, मला ही नख पॉलिश पाहिजे, मला ही क्लिप पाहिजे. म्हणजे पिंक सगळ्यांचं पिंकवरच आडलेलं होतं. आणि पिंक काय सगळे आपल्याला पिंक भेटणं अशक्य होतं. पण सगळ्यांना पिंकच पाहिजे होतं. नाही बघा छोटं बाळ पण बसवलं होतं. 7वी मुलगी, तिने खाल्लं नंतर सगळं वतून दिलं. आज तिला मूडच नव्हता. दरवेळेस बसती बरोबर. आज ना तिला खूप म्हणजे जास्त मूल बघून ती पण थोडी हे झाली होती. तर तिला केळ भेटल्यानंतर तर ती एवढी खुश झाली. म्हणजे तिनेच घेतलं. जेवता उठली. तर म्हणले आता ही बाहेर चाललेली. मग तिला म्हणले आपण जे आहे ते पुस्तक वगैरे, पोथी वगैरे, फुलं वगैरे सर्व देऊया आणि आशीर्वाद घेऊया. तर तिला पाणी वगैरे पण नाही पिली बघा. ती बाहेरच पळत होती. मग तिला केळ दाखवलं, तर केळ बघितलं एवढी खुश झाली. तर आता मी ना इथं बघा हे संध्याकाळी ना मुली वगैरे जेवायला घातल्या. छान अशी पूजा वगैरे झाली. बायकांना पण बोलवलं, पण ताईनं व्हिडिओ शूट नाही केला मी. बायकांना पण बोलवलं. जमलंच नाही एवढं घाईमध्ये ना. बायकांना बोलवलं, हळदी कुंकू लावला. त्यांनासुद्धा मी ना कुंकवाचा करंडा आणला होता छोटा, तो दिला, फूल दिलं, प्रसाद दिला. आणि मग संध्याकाळी आम्ही स्वामींच्या मठात गेलो बघा. पण मठामध्ये ना आरतीचा टायमिंग झाला होता. वाजले होते 7:30, 7:15, 7:30. मग तिथं आरतीचा टायमिंग झाला होता. सुरू पण नव्हती झाली. सर्व थांबलेले. 1 तास लागन बोलले. मग आम्ही प्रसाद वगैरे ना दिला त्यांच्या हातात. वगैरे इथं लाईनीत उभं होतं. प्रसाद वगैरे आतमध्ये मंदिरात दिला. बाहेरूनच दर्शन घेतलं. थोडासा व्हिडिओ शूट केला. गर्दी दाखवली तुम्हाला. आणि लांबूनच बघा स्वामी दिसत होते थोडेसे. मग तो व्हिडिओ थोडा शूट केला. तो बघा स्वामींचं दर्शन तुम्हाला दिलेलं आहे आरतीच्या वेळेसचं. तर म्हणले जाऊया आता, कारण की घरी येऊन मला परत स्वयंपाक करायचा होता. आणि घरी आल्यावरती मग बाजूला जे बायका आहेत महालक्ष्मीचा उपास करतात, तर त्यांनीसुद्धा बोलवलं होतं 2 ठिकाणी. मग तिथं एक समोरचेच आहे आमच्या ताई. मग त्यांना विचारलं व्हिडिओ काढू का तुमच्या इथल्या पूजेचा. त्या बोलले काढा. मग तिथला व्हिडिओ काढला. आणि छान प्रकारे आजचा गुरुवारचं उद्यापन झालेला. कारण घरी येऊन करायचा होता स्वयंपाक. त्यांचा उपवास होता. परत आम्हाला पण स्वयंपाक करायचा होता. दुपारचं सर्व काही संपलं होतं. मग येऊन भेंडीची भाजी, चपाती असं केलं. आजचं उद्यापन छान असं